एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मैत्रिणींनो, तुम्ही पण न्यू मॉम आहात का? जर हो तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण या प्रवासात तुम्ही एकट्या नाही आहात. चला तर मग हा प्रवास आपण आणखी सोपा करूया. आफ्टर बेबी तुम्ही पण डिप्रेस्ड आहात का? तर काळजी करू नका, तुम्ही एकट्या नाही आहात. तर सगळ्याच न्यू मॉम ह्या गोष्टी फेस करत असतात. तर खालील काही लाईन्स तुमच्यासाठी. ती सध्या काय करते हा सगळ्यांच्या आवडीचा प्रश्न. हो, ती जाड झाली आहे. आधीसारखी कोमल, निर्मळ आणि स्वप्नातली सुंदरी दिसत नाही. 2 मुलांची आई झाली आहे. एक जबाबदार व्यक्तीची बाई झाली आहे. तिने सोडलं नटणं थटणं. स्वप्नांना सावरणारी ती आता तिला साडी आणि केसही सवरायला वेळ नाही. हा झाला हसण्याचा भाग जगाच्या दृष्टीने. पण ती स्वाभिमानी झाली. कोणा एकाच्या भावनांवर जगणारी ती स्वतःच्या मनाची राणी झाली आहे. ती आयुष्याचे धडे शिकली आहे, चांगल्या वाईट लोकात टिकली आहे. राहिली स्वप्न अपूर्ण तिची, पण कोणाचं तरी स्वप्न बनून जगती आहे. कधी काळी तुझ्यासाठी रडणारी ती आज स्मितहास्याने उठते. नाही राहिली ती प्रेयसी आता ती 2 मुलांची आई झाली. तिच्या विचारांचा वारसा ती त्या दोघात बघतीये. राधा नाही राहिली ती. तिने आता महाकालाचं रूप घेतले. कोणाच्या तरी प्रेमात हरवणारी ती आता स्वतःच्या निर्णयासाठी झटतीये. लोक म्हणतात ती तुटली असेल, पण खरंच तर नाही मित्रा. ती बदलली नाही, ती घडली आहे. आणि कदाचित आधीच्या सुंदरतेपेक्षा आता ती अधिक खरी, गहरी, अधिक शक्तिशाली झाली. मैत्रिणींनो, आई पण मी पण अनुभवते. चला तर मग या प्रवासात सहभागी होण्यासाठी मला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनलवर बाळंतपणानंतर येणारे प्रॉब्लेम्स, आफ्टर बेबी येणारं डिप्रेशन, ह्या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. थँक्यू सो मच.